आज ना जवळपास खरं सांगायचं म्हणजे 100 पेक्षा जास्त म्हणजे 80 ते 90% मला सगळ्या ह्या शुभेच्छाच आता मिळणार आहेत आणि का नाही मिळाल्या पाहिजे. आज एवढा सुंदर दिवस आहे ना, प्रेमाचा, आनंदाचा छान दिवस आहे. तर मग शुभेच्छा मिळाल्याच पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते, है की नाही? निगेटिव्हिटी दूर होते आपल्यापासून शुभेच्छा मिळाल्यानंतर, है ना? अशोक गेलाय गिफ्ट आणायला. बरोबर. आनंदी प्रवास, प्रत्येक क्षण आनंदाचा, प्रत्येक दिवस प्रेमाचा असावा तुमचा प्रवास लग्नाच्या वाढदिवसाचा. थँक्यू सो मच. कुठे राहतेस तू? पुणे. कसलं ऑफिस? कोणतं ऑफिस? कुठे ऑफिस? कशाचं ऑफिस? अरे बापरे, एवढे प्रश्न एकदम. कसलं ऑफिस? कोणतं ऑफिस? कुठे ऑफिस? ऑफिस कशाचा ऑफिस? ए संजीवनी, एक एक यार, एक एक प्रश्न विचारा. चिडला कोण आहे दिदू? स्वातीला ऍडमिट केलं ताई. का बरं? काय झालं रवी दादा? का ऍडमिट केलं स्वातीताईंना? पार्टी द्या मग. ओके राहुलजी, नक्की. श्री स्वामी समर्थ. सागर, रुक्मिणी राऊत, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू सो मच रुक्मिणीजी. थँक्यू. इतक्या सुंदर शुभेच्छा दिल्याबद्दल. ये कधी फिरायला महाडला, रायगड किल्ला बघायला? हो उमेशजी, यायचंय फिरायला. तर यायचंच आहे आम्हाला, पण लेकरं वगैरे लहान असल्यामुळे किंवा तसं टायमिंग मॅनेज होत नाही, है की नाही? बघू. सरपंच नमस्कार घारगावकर. हिम्मत साळुंके सरपंच, स्वागत आहे तुमचं. मग तू काय करते? ॲटिट्यूड करते मी. ॲटिट्यूड बोला. मी सध्या तुमच्याशी बोलते. सरपंच नमस्कार. बोला, कितवा वाढदिवस आहे? हा आमचा 8वा अॅनिव्हर्सरी. 8वी. ओके, 8 झाले पूर्ण. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सागर बामणे. थँक्यू सो मच सागरजी. पार्टी द्या. देते पार्टी, नक्कीच मिळणार. रुपेश नमस्कार ताई. झालं का जेवण? हो. हॅपी अॅनिव्हर्सरी. सगळ्यांना थँक्यू सो मच. ॲटिट्यूड थँक्यू. गणेश पवार नाव आहे. थँक्यू सो मच गणेश पवार. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल. कॉमेंट सोडली वरली. महेश साळुंके बोला, दरवर्षी साजरा करत असते का नाही हा जो अप्रतिम 12 मार्च डे हॅपी अॅनिव्हर्सरीचा? करतो राहुल. छोटा मोठा कसा का असे ना, पण करतो, है की नाही? दोघा तिघांमध्ये. लग्न वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू सरपंच. योगेश जी, किती सुंदर आहे ग तू. थँक्यू सो मच. ताप कमी होत नाही सलाईन लावलाय. ताप रवी दादा, तापीमध्ये सलाईन कसं काय लावलं? तापीत सलाईन नाही लावत. शेजारीन हात कोणाचा होता? तात्या विंचू आहे का? शेजारी हात कोणाचा आहे? नाही, तात्या विंचूचा नाहीये. फ्रेंड बसली माझी, छोटीशी एक फ्रेंड आहे संजीवनी. तात्या विंचू कशा लिहिली तर? 12 मार्च 2018 का? येस राहुल, येस, करेक्ट. 12 मार्च 2018 बरोबर. सुमंत दादा, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू सो मच. मग पार्टी आहे का नाही? कुठून बोलत आहात? आम्ही पार्टी झाली. ॲटिट्यूड. गणेश पवार, पार्टी संपली ना? तुम्ही लेट आलात यार. पार्टी संपून सगळं फस्तात आलं. आम्ही पुण्यातनं लाईव्ह घेतो. हाय सिस्टर. हॅलो. हाय ब्युटिफुल. लाईक. ओके. कुठून आहेत? मी पुण्यातून आहोत. बोला. तुझा लय राग आला आज. रुद्रशिव येऊ दे, काय होत नाही, राहू दे. आज राग सांगूच नको. तुझ्या पेशवीत घालून ठेव. आज सुंदर दिवस आहे. आज मला नाराज नको करू. गप तू. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच रुपेश दादा. मिरची आणि लिंबू लावा, नजर लागेल. ओ, थँक्यू सो मच. नाही लागणार. तुम्ही सगळे एवढी सुंदर मंडळी आहात म्हणल्यावर नाही लागू शकत. काय लुक आहे ग तुझा चेहरा. केक, शंकरपाळ्या केक. वा, केक तर नाही, पण साखर जाते बघ तुला. साखर चारू का? साखर. थँक्यू सो मच. शंकरपाळ्या आला बघा. आला. हॅपी अॅनिव्हर्सरी सिस्टर. थँक्यू सो मच. आधी ॲटिट्यूड भाऊ पळ इथून चंद्राला. चंद्राला कधी नजर लागत असते का? ओ, क्या बात है. बहुत ही बढ़िया. क्या शानदार कॉमेंट किया है आपने. मेकअप कमी आहे जरा, पण छान दिसता. मेकअप कमी झाला. अरे नाही, त्या पार्लरवालीला सांगितलं होतं अख्खा दुनियाभरचा मेकअप घेऊन ये म्हणून लावायला, पण ती बिचारी ऐन टाइमवर सुट्टीवर गेली. काय सांगायचंय तुला शंकरपाळ्या. माझे सिस्टर अशी दिसते तुझ्यासारखी. थँक्यू सो मच गणेश पवार. थँक्यू सो मच इतकी सुंदर कॉमेंट केल्याबद्दल. जय भीम नांदेडकर. जय भीम. ताई जेवण झालं. विकास एडके, जेवण झालं. शुभरात्री. महेश साळुंके बोला ना. कॉमेंटच शो होत नाहीये तुमचा. नंबर 1 आहे का?
सोलापूर, बोला सोलापूरकर. आम्ही धाराशिव. ओके, प्रॉपर धाराशिव. साईटला गिफ्ट बॉक्स आहेत बाबा. हो, त्यात काही नाही रे, काही नाही. अशोकला सांगणार चांगला लय मोठा बॉक्स घेऊन ये गिफ्टचा, सांग जा आज तरी जोडीने या. हा, लवकर कॉमेंट वाचा, पटापट कॉमेंट देत आहेत. खूप साऱ्या कॉमेंट येतात. मला थोडा ब्रेक तर घेऊ द्या. या का कॉमेंट दिसत नाहीत? नाही महेश, खरंच कॉमेंट दिसत नाहीत महेश दादा. नागपूरवरून आहात विकास येडके, बरोबर. तुझा लय राग आला आज. ठीक आहे, येऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. मी विचारणार नाही का म्हणून आला तू. जय महाराष्ट्र, हर हर महादेव. बोला. टकली दावाना. टकली दाखवू काय? ये टकली दाखवते तुला. टकली टकली नाही आमच्याकडे, केसावाली पोरगी आहे, केसावाली. नांदेडकर मी. ओके, बोला नांदेडकर, कसे आहात? बीडचे आहात. जय शिवराय, जय जिजाऊ. सतीश, हाय सतीश. बरं जातो नाही महेशजी, बोला ना, बोला, ट्राय करा. कधी कधी काय होतं, रेंजचा जर इश्यू असेल ना, तुमचा कॉमेंट माझ्यापर्यंत पोहोचत नाही. लाईक करा सगळ्यांनी. ओके महेश, प्लीज बोला. भागवत, अहो कुठून? धाराशिव. मी तुम्हाला ओळखता? अरे वा, कस काय? टकली घरी नाहीये. प्रसाद, चला तर लाईक सबस्क्राईब केले आहे. ये क्या बात आहे, थँक्यू सो मच. काय करते? कॉमेंट वाचतीये. नमस्कार मंडळी, राम राम. कसं काय? आमचे तुमच्या लाईव्हवर खूप खूप स्वागत. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद प्रसादजी, इतक्या सुंदर शुभेच्छा दिल्याबद्दल. थँक्यू. नको विचारू, नाही विचारणारच नाही आज मी. जय शिवराय, पंढरपूरकर. मेंढापूर, नमस्कार. टकली नको बोलू शंकरपाळ्या, मग नाराज होत्या गे. आता तर खरंच माधुरी दीक्षित पण तुमच्या समोर फिकी वाटेल. हो, क्या बात आहे. हो, नाही खरंच माधुरी दीक्षित ते एका कोणत्या तरी जुन्या पिक्चर मध्ये आहे ना, सेम तसं लुक झालाय. बरोबर आहे तुमचं. गुड नाईट. तुला बघित मी काल. कुठं बघितलं काल मला? राम राम सचिनजी, राम राम. पंढरपूर कर, मेंढापूर. अच्छा, बरं ठीक आहे. बुलढाणा, महाराष्ट्र. मी कुठून म्हटलं मी? आम्ही धाराशिव. भागवत, धाराशिव. हे शीतल लाडे, बोला. कुठून आहात तुम्ही? धाराशिव. तुम्ही खूप सुंदर आहात. थँक्यू सो मच. जय भीम, जय भीम. आपण कुठून आहात? प्रसादजी, आम्ही धाराशिववरून आहोत. बोला. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. राजेशजी, शंकरपाळे कोण आहे नेमका? पुणे नावाचा जो व्यक्ती आहे तो शंकरपाळे आहे. ओके, इथे सगळे लाईव्ह मध्ये आमच्या जमलिंग आहे. फक्त स्मार्ट लोकांना समजतं सगळं सिस्टम काय आहे. ओके, एवढ्या लोकांची माझी टीम झाली आहे, माझ्या युट्यूबची एवढी टीम झाली आहे मोठी. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. मेकअप क्वीन. नो, इट्स नॉट मेकअप, इट्स रिअल अँड नॅचरल. ओके. मेकअप क्वीन. गुड नाईट. किती वेळ? ॲटिट्यूड. गणेश पवार. नाही, बोला. तुम्ही कुठून? मेकअप क्वीन नाहीये. हे बघा, तुम्ही बघू शकता. मेकअप नाहीये, रिअल आहे. तू ओळखलं नाही काल? मी काय ओळखलं नाही? काय ओळखायला पाहिजे होतं? है ना शंकरपाळ्या जेव्हा बघा तेव्हा नको रे तोंड वाकू. नुसतं तोंड वाचलेलं असतं तुझं. जरा तोंडाला आवर घाल. हाय शंकरपाळ्या भाऊ. शंकरपाळ्या बोल. डिमांड वाढत चाललंय शंकरपाळ्या तुझं. मागे कोण सुंदर मुलगी? सुंदर मुलगी. मागे कोण सुंदर मुलगी? तुमच्या मागे मुलगी थांबली. लाईव्ह मध्ये अलाउड नाही. अय सुंदर मुलगी, इकडे ये ग जरा तू. सुंदर मुलगी, इकडे ये तू. मराठी माणसं लाईव्हला आल्यावर बोलायला भारी वाटतं. मराठी, आपली मराठी, आमची माती, आमची माणसं, आहे ना. विजय जाधव, हाय. पुणे, बोल. आता परत तोंड केलं का वरती? जरा तोंडाला आवर घाल आजच्या दिवशी तरी. तुम्ही नाही, मी कुठून आहे म्हणलं. तुम्ही नाही, तुम्ही कुठून आहात सांगा. भागवत मुंडे सांगा. भागवत मुंडे. याच्या आधी तुम्ही आले अंबाजोगाईच्या साईडला ना तुम्ही. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच संजय. Yeah, but you do it professionally. That I'm saying. Okay, Dil is अंबानी. थैंक यू सो मच. हाँ, थैंक यू. दिल से अंबानी. क्या बात है, बहुत बढ़िया. सुपर चॅट तो हो का? गळ्यातलं सोन्याचं आहे का? नाही, हे हार सोन्याचं नाहीये, असाच आहे. शंकरपाळ्या मागे सुंदर मुलगी नाही, तात्या विचू आहे. तात्या विचू, इकडे कसलं असतं बघितलं का लाईव्ह मध्ये आमच्या? मज्जा बघितली का?
कोण आहे सुंदर मुलगी? अरे ती सुंदर नाही, तो तात्या विंचू आहे. बघितली का कॉमेडी कशी असते आमच्या लाईव्ह मध्ये? तुझं गाव सांग प्रॉपर. माझं गाव धाराशिव आहे. चला तर प्रसाद कुठे पळून गेली ती बारकी? हा बारकी पळून गेली. तुझा मोठा चष्मा कुठे गेला? आज माझा चष्मा आहे तिथे काढावा लागेल. रुद्रशिव थांबा काढते. जेवण झालं रुद्रशिव? राहुल कासिमजी, राहुल जय भीम जय भीम. रत्नागिरीकर बोलतोय. रत्नागिरीकर बोला, कसे आहात? धाराशिवला अभिजित पाटलांचा कारखाना आहे ना? धाराशिव बघा. मला साई साखर कारखाना माहितीये तुम्हाला, बरोबर ओळखलं. अहो भागवत मुंडे, मी एखाद्या व्यक्तीला एकदा बोलले ना, मी नाही विसरत. माझी माइंड लई शार्प आहे. शार्प आहे, बरोबर लक्षात राहतं कुणी सांगितलं तर. आणि मी ती सांगताना कॅच केलं ना, मग तर विसरू शकत नाही. भागवत मुंडे काय तुम्ही. अभिजित, साई साखर कारखाना माहितीये तुम्हाला रांजणीचा? ठोंबरे साहेबांचा माहितीये? ठोंबरे साहेबांचा कारखाना कोणाला माहितीये तुमचं? नांदेड तुमचं कोण आहे का? नांदेडला माझी आत्या आहे. काय ग ये ना, लय हसू येईल हिला. पळायच लागली, उड्याच मारायली नसताना. शंकरपाळे तुला बघून ती पोरगी भीत आहे. शंकरपाळ्यात तुला बघून ती पोरगी भीत आहे. काय आपलं नमस्कार नमस्कार ज्ञानेश्वर. काय आपलं जेवण झालंय का? नसेल झाले तर इकडे सुद्धा आमच्या घरी जेवायला या. थँक्यू सो मच दत्ता, थँक्यू. गाव धाराशिव. तू कपाळावर चंद्रकोर लावली असती तर अजून छान दिसली असती ताई. थँक्यू सो मच. परंतु सध्या नव्हती. ओके. जे लोक आहे तुमचा. छोटी कोण आहे? छोटी रवी दादा. ही छोटी आहे माझ्या बेस्ट फ्रेंडची मुलगी आहे ही. ओके. दात पडलेत तिचे 2 आता. उड्या मारून मारूच हसायला लागली पोरगी. 2 दात पडलेत पुढचे. दिसायलाय बोलताना इथं. धाराशिवला अभिचा पाटलाचा कारखाना आहे. अच्छा बरोबर ठीक आहे. नाव शीतल. ती माझी बहीण आहे. बरोबर ठीक आहे. बहीण आहे का? बरोबर ठीक आहे. जय भीम. लाईव्ह येण्याची वेळ ज्ञानेश्वर, आमची लाईव्ह येण्याची वेळ आहे संध्याकाळी 9 ते 11. राहुल बोल ना, काय पण विचारता? हा काही पण विचारते राहुल, काही पण. यू आर लुकिंग सो गॉर्जियस अँड व्हेरी स्वीट व्हॉइस. थँक्यू सो मच निखिल पालवे. थँक्यू थँक्यू. अरे पहिल्यांदा बघितलं तात्या विंचू हसतो पण. पहिल्यांदा बघितलं तात्या विंचू हसतो पण. अरे बापरे संजीवनी. काही पण विचारता रे, किती गोड लेकरू आहे. दात पडलेत का? दात पडलेत का सांग. अयो दात पडला तात्या विंचूचा. हा दात नाही, लहान लेकरू आहे. हो दात पडला. आता दुधाचे दात पडले, आता चांगले मजबूत येतील. तात्या विंचू अजून खुंखार होईल. सिंगोली माझी सासरवाडी. अच्छा बर. नको नाचू नको ग. नाही. आज काय आहे ताई? अर्जुन दादा, आज तुम्ही पहिल्यांदा आमच्या लाईव्हला आलायत ना, तर बरोबर आहे. आज आमची लग्नाचा वाढदिवस आहे, अॅनिव्हर्सरी आहे. तुमचं मन लय मोकळं आहे. थँक्यू सो मच सचिनजी, धन्यवाद. श्रीनिवासजी नमस्कार, बोला. बसा ना तुम्ही. अंघोळ कोण आहे? सागर बाई. अंघोळ नाही करत का? हा नाही का? आमच्या इकडे आंघोळीचा प्रकारच नसतो, माहिती का? आंघोळीचा प्रकार काय हे आम्हाला अजून पण माहिती नाही, माहिती का? शीतल तुझ्यापेक्षा ती लहान मुलगी लय भारी दिसते. ओ माय गॉड, थँक्यू. पण त्यांचं नाव काय आहे? नाव काय आहे ग तुझं, सांग. स्वरा नाव आहे. थोडा मजाक केला सॉरी, काय प्रॉब्लेम नाही संजीवनी, चालते. मजाकच, आम्हाला लाईव्ह मध्ये कॉमेडी मजाकच चालतो. सरळ कॉमेंटला आम्ही उत्तरच देत नाही. आम्ही आडवी तडवी कॉमेंटच धरतो. मग काय बनवलं जेवण आज? आज पावभाजी आणि व्हेज पुलाव बनवलं होता असं, आणि पापडी वगैरे करत आपलं सलाद बाकीचं. राम राम मंडळी, गुड नाईट. मी चाललो. बरं ठीक आहे, जावा. बिना आंघोळीच्या आईची बाबा.
आपल्याकडे मुंगसाचे अंडे मिळणार 900 रुपये डझन. हे घ्यायचे का अंडे मुंगसाचे? लय भारी असतात. नमस्कार ताई, जेवण झालं का? हो कैलास दादा, जेवण झालं. बोला. सश्याचे पण अंडे उपलब्ध आहेत. सश्याचे पण आहेत ग, घ्यायचे का? झालंय का? हा झालं. माझी कॉमेंट खाली विकासजी दिसते वाचते. नटत आहे की तुझी शेजारी? नटत आहे. हा लय तिला भारी वाटेल राहुल, खरं मस्त. ती पहिल्यांदाच आली ना, तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे असं लाईव्ह वरती, याच्या अगोदर तर नाही. कॉमेंट काय झालं की, कॉमेंटला काय झालं रवी दादा काय माहिती नाही. स्वातीताईंची तब्येत कशी आहे? चांगली आहे ना त्या? लक्ष द्या त्यांना. आणि मला असं वाटतं तापीमध्ये सलाईन नाहीत बरं का लावत, कारण एक तर बॉडी गरम, त्यातनं परत ते एक तर थंड सलाईन, ताप कमी होईपर्यंत सलाईन नाही लावत. त्या मुलीला बोलू दे थोडं लाईव्ह वर. ओके रुद्रेशू, ठीक आहे बोलू दे. तेला मुंग्याचे पण अंडे सध्या मिळून जाईल. मुंग्याचे अंडे. ए सागर भाई नक्की मंगळ ग्रहावर राहत आहेत. हा मला बी वाटतंय तसंच, कारण अशा प्रकारचा पदार्थ धर्तीवर मिळणं मुश्किल आहे. संजीवनी बरोबर आहे. विकासजी हाय. मी कोणाची शिंगोळे खाल्ली? तुमचं. माझ्याकडे कोंबड्याची अंडी, सोन्याची अंडी आहेत. अच्छा ॲटिट्यूड. बरोबर. लग्न झालं का? हो विकासजी झालं. वाटत नाही लग्न झालं असेल. हॅपी अॅनिव्हर्सरी. तुम्हाला साडी कोण घेऊन दिली? जी कोणी दिली असेल सांगा. सागऱ्या तू कुठल्या ग्रहावरचा आहेस? विचारा संजीवनी. रवी पांढवळे बरे आहे आता? बरोबर आहे. हेअर मस्त आहे. थँक्यू सो मच. सागर इतके दिवस कोमत होता काय? हा राहुल बरोबर आहे तुझं. राहुल भाऊ बोला. उद्धव ओ बोला. उद्धवजी बोला. छान, थँक्यू सो मच. तुमच्या लग्नात तुम्ही कोणत्या गाण्यावर रडल्या होत्याची? नाही. आमच्या जमान्यात असं गाण्यावर रडायचा काळच नव्हता. खूप सुंदर दिसत. थँक्यू सो मच. रामकृष्ण हरी. आमच्या काळामध्ये ना गाण्यावर रडण्याचा काळच नव्हता. मनानं रडायला यायचं. आता पोरींना गाणं लावून त्यांना इमोशनल करावं लागतं की तू आता रड पोरी आता, है ना? तर आमच्या काळामध्ये मनानं रडायला यायचं. आताचं लग्न झालं ना पोरींना, त्यांना इमोशनल इमोशनल करावं लागतं की तू आता रडायची वेळ आली आता, रड असं सांगावं लागतं. आम्ही दे दनादन रडत होतो माहितीये. तुमच्या लग्नात गुलाबजामुन होते का? जे नव्हते. खूप सुंदर दिसते चष्मा. थँक्यू सो मच. ताई तुझं गाव कोणतं? तर माझं गाव धाराशिव. प्रफुल्ल. राम. रामकृष्ण हरी बोला. रामकृष्ण हरी बोला. कसे आहात सगळे? मस्त मजेत एकदम. तुझ्या लग्नात बँडवाले चांगली पुंगी वाजवत होते का? हो एकदम भारी, एकदम खूपच सुंदर. तुम्ही लईच रडारड करत होते. खरं म्हणताय काय? खरं बघितलं असेल, मला नाही माहिती. लातूर. उद्धव लातूरवरून आहात तुम्ही? अच्छा बरोबर ठीक आहे. आम्ही पण तिकडल्याच भागात नाही तो. लातूर, धाराशिव, मुरुड वगैरे माहित असेल तुम्हाला. तुमची आजी तुमच्या बाबाची पाशी होते का? जी हो होती. जेवण काय होतं? जेवण नाशिककर तुम्ही पेमूरला या तुम्ही. बरं ठीक आहे विकासजी. तू झोप, ताण चष्मा घालू नको, फुटून जाईल. नाही फुटत. तुम्ही कितवी शिकलात? ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे संजीवनी. शीतल तू फोटो काढायला बाहेरून या देशात गेली होतीस म्हणा. बहरीन? नाही रे, कोण म्हणलं राहुल? तुमचं कोणतं लुगडं घातलं होतं लग्नात? कोणतं लुगडं घातलं होतं? नाही लुगडं नव्हतं, शालो घातला होता सागर. माझ्या लग्नात डीजे कुंबळे होता. अच्छा. जय भीम, जय महाराष्ट्र. न्यूज चॅनलची टीम फायनल करण्यात आली आहे का? तुमचा अभिप्राय नोंदवा. आहे का? ओके रवी दादा. लग्नात नाही, मला नाही वाटत राहू. नाही नव्हते. माझ्या लग्नात डीजे पुंगळे होता. बरं. रवी दादा बोला. अशोक हाय अशोकजी बोला. कसे आहात? भाऊराया खूप लेट आला. लाईव्ह रोज नसते का आता? रवी दादा रोज असते लाईव्ह, पण थोडं लेट होतो यायला. किती करत आहेत एकच. हो ना संजीवनी, बघा ना
तुमच्या लग्नात तुम्ही नवरदेवकडून पाहून लाजत होता. आता कोणी हो का? कशाला ग? सापडला सापडला फोन सापडला. जय भीम. तुमचं वय तुमच्या लग्नात घोडा होता का नवरोबाला? हो हो सगळं सगळं होतं. घोडा होता सगळं होतं. कशी आहेस? एकदम छान. ले कॉमेंट व्हायला लागल्यात. अरे बाबा खूप मोठे नेकलेस घेतले आज तू. हे भैयाच्या लग्नातला. काल कुठे होती मग? रवी दादा काल काय झालं, आमच्या इकडे लाईटच नव्हती. तर लाईट म्हणजे खूप लेट आली, 9-9:30 ला लाईट आली. आणि मग माझं पण काही प्लॅनिंग नव्हतं लाईव्हला यायचं. म्हणलं लाईट नाही काय नाही, मग खूप ब्लर आणि ब्लॅक दिसतं. मग आम्ही गेलो बाहेर राधा राणी सोबत बाहेर फिरायला. तिनं पण रडत होती आणि परत लाईट आली. मग म्हणलं खूप लेट झाला, आता जाऊ दे नको लाईव्ह यायला. आता कांद्याचा आणि चाकूचा काय संबंध सागऱ्या? तू येडा आहे का? हो बघा ना संजीवनी, येडच आहे. पार्टी द्या मग. येस अशोक या जेवायला आज तर एकदम भारी. थँक्यू सो मच. तुमच्या लग्नात काय जेवण होतं? बरंच काय काय मेनू होता. आता मला कसं आठवणार ना तुमच्या लग्नात तुम्ही. थँक्यू. आईस्क्रीम कोणत्या गाण्यावर नाचल्या होत्या? जी नाही गाण्यास नाचलोच नव्हतो आम्ही, आमच्या लग्नात नाही नाचलो. खरे आहे का? हो हो. की शादी के बाद मुझे चलता है. जय हिंद. जय हिंद राम सर. पार्टी पाहिजे ताई, पार्टी पाहिजे. ओ रवी दादा येस येस. का नाही रवी दादा देणार ना, पार्टी तर मिळणारच. अशोक मी सांगितलं की अशोक गिफ्ट आणण्यासाठी गेला आहे, ते पाठवण्यात. हा गिफ्ट पाहिजे. काय बनवलंय जेवायला? जेवायला बनवलेलं आहे मी का सांगू, उद्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेल. ही बाजूवाली पोरगी मला अशी काऊन पाहत आहे जी. ए बघू नको ना बाई, लई दिवसांनी लाईव्ह. ताई नाही नाही राम सर रोज लाईव्ह असतं आमचं, तुम्हाला वेळ नाही लाईव्ह यायला. ए सागरला आईस्क्रीम दाखवून पळवा इथून. काय पण कमेंट करत आहे. लांबून नुसतं दाखवायचं आईस्क्रीम बोलवायचं तरी कसं दाखवणार आता पवनजी सांगा की. अशोक पावभाजी आणि आपलं व्हेज राईस, जामून आणि पापड वगैरे आणि बाकी काकडी गाजर टोमॅटो हे सगळे सलाद होते. ओके अशोक. बर्थडे कोणाचा? आमची अॅनिव्हर्सरी आहे. खरं खरं एक डान्स करा. नाही करू शकत ना राहुल. अशोक पावभाजी. नेम काय आहे चाइल्डचे? राधाराणी. एकटे एकटे खाऊ नको. कुठून आहेत? माझी कॉमेंट खाल्ली का तुम्ही? नाही खाल्ली. कोणाकोणाला आता आमच्या साहेबांशी बोलायचं आहे सांगा पटकन. पार्सल द्या पाठवून. कसं पाठवणार अशोक? कसं पाठवणार? शक्य आहे का बरं? सांग बरं, शक्य आहे का? बोलायचंय बोला रवी दादा बोला. हा जो आईस्क्रीम आहे ना, हा आईस्क्रीम आणि केक माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला आणि एकटे एकटे खाऊ नका. सॉरी अशोक भावा, माफ कर. आता बहिणीला माफ कर. कुठून? धाराशिव धारासागर म्हणला. तर ही सगळी आईस्क्रीम माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीसाठी. सगळ्यांनी एक एक बाईट घ्या. चला लवकर पटापट बाईट घ्या एक एक. चला खाल्ला? चारला बरं वाटते? नाही बरं तर नाही वाटत, खरं सांगते बरं तर नाही वाटत. पण आता करणार काय, ऑप्शन नाही. मला सोडून बरे वाटते का? नाही ना राहुल, खरंच युट्यूब फॅमिलीला सोडून काहीच बरं वाटत नाही. काय करणार अशोक? संभाजीनगर आहे. संभाजीनगर. बरोबर बोला बोला. उलट नाही खात, तूच खा. ठीक आहे. राधे राधे अमोलची. राधे राधे. आम्हाला फुल वाटी पाहिजे. का नाही मिळणार ना? फुल वाटी मिळणार. फुल वाटी मिळणार. धरा. राधे 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 बोला. सगळ्यांना मिळणार, नक्की मिळणार. एकनाथ नमस्कार. वेळ आहे ना लाईव्हला?
आहे बोला बोला. कासिम भाई नमस्ते. कासिम जी नमस्ते. पटकन चारा. स्वप्नील जी बोला. क्या मॅडम 20 वेळेस राधे राधे. मी बघितलंच नाही. जास्त लागेल नाही आणू, जास्त आणू, काही विषय नाही. अशोक जेवढं पाहिजे जेवढं लागेल तेवढं आणू. कासिम जी नमस्कार. स्वागत है कासिम जी आपका. बोलिए कैसे है सभी. सभी की आरती उतारू क्या. आरती कासिम जी बोलिए. आईस्क्रीम मँगो खाल्ली का तुम्ही. मला आईस्क्रीमचा आईस्क्रीम आहे घ्या. ओके मस्त दिसते. थँक्यू सो मच. मग स्वातीला घेऊन घरी घेऊन जायचं. ओके रवी दादा चालेल चालेल. स्वाती द्यायची काळजी घ्या. चालेल काय अडचण नाही. बेस्ट फ्रेंडला लाईव्ह वर बोलवा की. बेस्ट फ्रेंडला नाही येऊ शकत की. आज ब्युटी पार्लरला गेलता काय. नाही नाही नव्हते गेले ब्युटी पार्लरला. अजिबात नव्हते गेले. अजिबात नाही. अशोक अशोक यावेळी गावाकडे जाऊ नको. टेन्शन घेऊ. त्यावेळी काय खायचे ते खा. हा खरंच सिरियसली सांगते. काय खायचं ते खावा. हॅपी बर्थडे कोणाचा आहे त्याला. नाही अॅनिव्हर्सरी आहे. पवनजी अॅनिव्हर्सरी आहे. हाय ताई. हॅलो बोला. कासिमजी कुठे गेले. ब्युटी पार्लर बंद होते का. हा ब्युटी पार्लर बंद होतं म्हणून वापस आले मी. काय करावं. ओ राधा कुठे गेली. खेळतीये खाली खेळतीये राधा राणी. बोलिये बोलिये जनाब. भाऊजींना दाखवते थांबा. हा विश यू हॅपी अॅनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. थँक्यू सो मच पवनजी. धन्यवाद. हॅपी अॅनिव्हर्सरी मॅडम. एकनाथजी कधी आलात. या 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 या. जेवायला बोलवले होते. सर कुठे आहेत. सर आहेत येतील थोड्या वेळामध्ये. सर मला हे कळेना की आता सकाळ आहे की संध्याकाळ. रात्र 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 झालीये. लाडूबाई जेवली काय तू. जेवण केलं. महेश जी बोला ना महेश. कोणाकोणाला जेवाय बोलवलं. अशोक आमची फ्रेंड होती. फ्रेंड तिचे हजबंड. माझी अजून एक फ्रेंड होती. मी आणि माझी सिस्टर आणि राधाराणी आणि माझे मिस्टर. एवढेच होतो आम्ही. 6-7 जण असतो आम्ही. ओके आहेत. सर पण येतील. शुभरात्री. तू एक चूक केली आहेस. हॅपी अॅनिव्हर्सरीचे कट आउट लावायचे तर बड्डेचे लावले. ते अॅनिव्हर्सरीसाठी आणि बड्डेसाठी दोन्हीसाठी आहे. 2 in 1 आहे. ओके 2 in 1 आहे. हॅपी त्याच्या पुढे अॅनिव्हर्सरी शॉर्ट फॉर्म मध्ये लावायचंय. ते आपण करू. काय नाही अडचण आहे ना. राहुल किती वर्ष झाली. 8 वर्ष झाली. लवकर दाखवा मला. राऊंडला जायचं आहे मॅडम. बर अमोलजी दाखवते. कॉमेंट हाईड होत आहे. ते येणार नाही लाईव्हला. महेशजी कस काय यार. काय तुमची कॉमेंट दिसत नाही. राहुल येस राहुल मी तेच बोलणार होतो. एकनाथ शिंदे आणून द्यायचं ना. तुम्ही एकदम खूप सुंदर आहात आणि एकदम खुश दिसत आहात. थँक्यू सो मच. थँक्यू. नेक्स्ट इयर अॅनिव्हर्सरीचं नेम. हा नेक्स्ट इयर लावू अॅनिव्हर्सरीचं. थँक्यू सो मच पवनची. 8 वर्ष झाले सुखी संसाराला. 9 चालू झालं आता. 9 चालू झालं. बघ ना एकनाथ किती समजून सांगायचे. आणि तुम्ही समजून घ्यावे लागेल समजून. माहितीये. कासिमजी कुठे गेले दिसत नाहीत. कासिमजी चले गए क्या. जातो. महेशजी बघा एकदा परत ट्राय करा बरं कॉमेंट करायचं. नाही ते काय ना म्हटलं हे होतं. अॅनिव्हर्सरीसाठी घेतलं ना ते तसंच घरात पडून राहतं हे की नाही. मग म्हटलं फक्त अॅनिव्हर्सरीसाठी घेण्यापेक्षा हॅपी बर्थडे अॅनिव्हर्सरीचं पण मिळतं. हॅपी अॅनिव्हर्सरी पण ते वर्षातनं एकदा. पण बर्थडे असेल कुणाचा लहान्यांचा वगैरे जर कुणी मागितलं तर देता येतं ना. मग मी मोठा विचार केला. पुढचा विचार केला मी. एकनाथ शिंदे तुमच्यासारखा छोटा विचार करत नाही. लाडकी बहीण योजना काढून काही गिफ्ट दिले नाही. अशोक काहीच गिफ्ट दिले नाही. आज मला कोणीच काही गिफ्ट नाही दिलेलं. बरं आता डेट ऑफ बर्थ सांग. वो तो नहीं मिल पाएगा. तुझं सॉफ्ट भाषा खूप छान वाटते. छान बोलतेस. ओ थँक्यू सो मच पवनजी. आमचे जुने मित्र कुठे आहेत. आले ना लाईव्हला. अजून कसले जुने मित्र शोधतोय. गोकुळ हे सगळे जुने मित्र आहेत. बोला
थँक्यू सो मच पवनजी, इतका सुंदर कॉमेंट केल्याकडून. ताई आज अॅनिव्हर्सरी आहे का? येस, अॅनिव्हर्सरी आहे, अॅनिव्हर्सरी आहे. मी लाईव्हला हे टाकलंय ना, मी टायटल टाकलंय ना, एकनाथ आज तुझी बारी आहे. हा, एकनाथ आज तुझी बारी आहे. चला, शुभेच्छा. थँक्यू सो मच महेश दादा. नाही का? नाही नाही. पवन, थँक्यू सो मच. हॅपी अॅनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. थँक्यू सो मच. थँक्यू अमोल जी. क्या है ये? आदित्य, हाय आदित्य. मी गरीब माणूस आहे.